शहर आणि परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर गोदातीरी रामकुंड येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गेली 11 वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती विविध कार्यक्रमांचे आयोजन करते। दिनांक 30 मे रोजी अहिल्या घाट रामकुंड पंचवटी नाशिक येथे हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी आणि गंगा गोदावरी महाआरती करण्यात आली। महंत गोविंददेव गिरी महाराज, कोषाध्यक्ष अयोध्या राम जन्मभूमी न्यास, महंत गुट्टे महाराज आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच शनिवारी दिनांक 1 जून रोजी सकाळी 11:30 वाजता कालिदास कला मंदिर शालिमार येथे शिवशाहीर डॉक्टर विजयजी तनपुरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे। रामकुंड येथे दीपोत्सव, फटाक्यांची आतिषबाजी, भगवे पिवळे ध्वज आणि डीजेच्या तालावर अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची संकल्पना बापू शिंदे यांची होती। यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे आयोजन समितीचे पदाधिकारी रवी धनगर, नवनीत वजिरे, प्राध्यापक सुशील ठाकरे, निलेश बाविस्कर, सचिन चिंचोरे, आबासाहेब टरफले, बाबूराव हिंगे, सोनाली अण्णासाहेब सपनार, भास्करराव जाधव, जय हिंद शिंदे, सोमनाथ मोहिते, राजाभाऊ पोठारे, नितीन कांबळे यासह समाजातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। सर्वांनी घोषणा द्यायची आहे। शिवछत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की
नमस्कार, मी बापूसाहेब शिंदे, अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचा जी संकल्पना आहे गेल्या 11 वर्षापासून ती त्या माध्यमातून आज उतरवली। माझ्याबरोबर माझे सहकारी नवनीतजी वजिरे, अतुलजी चौधरी, चिंचोरे साहेब, अनिल दादा जाधव, त्याच्यानंतर भास्करराव जाधव बनकर, त्याच्यानंतर अतुल चौधरी, सुशीलजी ठाकरे, आबासाहेब टरपले, बाबूराव हिंगे, असे अनेक पदाधिकारी गेल्या 8 दिवसापासून खूप मेहनत घेतली। नाशिक शहरामध्ये आमचा 11 वर्ष आहे। ज्या पुण्यश्लोक ज्या मी आज या ठिकाणी उभा आहेत, हा अहिल्याराम घाट हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधला आहे। आणि भारतीय नागरिक, एक समाजाचा नागरिक या नात्याने आमचं कर्तव्य आहे की त्या माऊलीचा उदो या ठिकाणी झाला पाहिजे, तिची आरती या ठिकाणी झाली पाहिजे। आणि योगायोग असा की आता त्रिशताब्दी वर्ष अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे आणि त्या माध्यमातून मग आम्ही गेल्या 11 वर्षापासून या नाशिक शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो। कारण त्या माऊलींनी 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 7 पुरी, 5352 मंदिरं, घाट, 12 विहिरी, त्याचप्रमाणे पर्यावरण, दळणवळणाची साधनं त्या काळात त्यांनी केली होती। कुठल्या प्रकारची व्यवस्था नसताना, कुठल्या प्रकारची साधनं नसताना, आणि मग एवढं मोठं काम जर त्या माऊलीचं असेल तर तमाम नाशिक शहरातील लोक, समाज बांधव, आम्ही सर्वांनी एकत्र घेऊन हा कार्यक्रम आज या ठिकाणी जयंतीचा निमित्ताने आरतीचा कार्यक्रम ठेवला। खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि आमचं आज परम भाग्य की आज या जयंती कार्यक्रम श्री गोविंददेव गिरी महाराज म्हणजे तुमचे राम जन्मभूमी न्यासाचे ते कोषाध्यक्ष, त्यांचा आम्हाला योग मिळाला। कुटे महाराज आपल्या नाशिकचे अनेक महंत, संत, भक्त, भाविकांच्या माध्यमातून ही आरती झाली। खूप अतिशय आमचं परम भाग्य समजतो आम्ही। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांना विनंती करतो की आम्ही 1 जूनला कालिदास कला मंदिरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरती महाराष्ट्राचे प्रख्यात शाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांचा पवाड्याचा कार्यक्रम ठेवला आहे। तो शनिवार दिनांक 1 जून सकाळी 11:30 वाजता कालिदासमध्ये होईल। मी सर्व नागरिकांना, नाशिकमधल्या तमाम नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण सुद्धा त्या कार्यक्रमाचा विनामूल्य लाभ घ्यावा, ही विनंती आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी विजय खंडागळे, नाशिक।